हे सर्व केरळचं आहे. केरळला जाताना थोडं शूट केलं होतं विमानाचं वगैरे, विमानतळ वगैरे. बेंगलोरचं आहे हे. थोडं शूट केलं होतं आणि विमान बसल्यानंतर बाहेरचं जरा लुक दाखवत होते मी तुम्हाला. छान आहे ना, एअरपोर्ट तर खूप छान आहे बेंगलोरचं. आम्हाला केरळला जायचं होतं. शूट केलं थोडंसं आणि तुम्हाला दाखवते. छान आहे, असं वाटतं कुठेतरी स्वर्गात आल्यासारखं वाटतं. एकदम कापूस कसं असतं तसं वाटत होतं. जसं वर जातं तसं थोडंसं भीती वाटत होते. नंतर एकदम वर गेल्यानंतर असं वाटतं कुठेतरी स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. एकदम पांढरं पांढरं असं छान वाटलं एकदम. नंतर इकडचा लुक, जिथं आम्ही राहायला गेलो तिथला लुक आहे हा. तुम्हाला सगळं शूट करून दाखवते मी. छान आहे ना, मस्त वातावरण आहे, खूप सुंदर आहे. सर्व झाडी. हे आमचे रूम. आवडली तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आमची टीम गेली होती, तुम्हाला दाखवू शकत नाही. बाकी फक्त तुम्हाला कुठं कुठं आम्ही थांबलो, काय केलं ते तुम्हाला दाखवतो. बाथटब आहे, वॉशरूम खूप मोठं, खूप छान होतं हॉटेल. इधर से इधर गुरुदेव दत्त मंदिरात आलो आम्ही. नंतर आम्ही गणपती मंदिरात आलो होतो. हे दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ आहे. आपलं दत्ताचं मंदिर आहे हाऊसिंग सोसायटीचं. इथं जो मेन माणूस होता त्यांनी आम्हाला चावी दिली, कुलूप उघडलं आम्ही. दत्ताचं दर्शन घ्या. हे विकासनगरमधलं आहे हाऊसिंग सोसायटी. छान आहे मंदिर, खूप मोठी मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे. माझी मैत्रीण आम्ही दोघे आलो होतो. हे बघा केवढं मोठं आहे ना. दत्त जयंतीच्या वेळेस खूप मोठं आलं होतं. यात्रा भरते इथं. पाठीमागचं भाग आहे, औदुंबरचं झाड आहे इथं आणि खाली पिंपळाचं झाड आहे. छान आहे, मोठं आहे खूप परिसर. तिथं मुलं खेळत होती, थोडं शूट केलं मी पाठीमागचा भाग. हे बघा केवढं मोठं आहे ना, मोठा परिसर आहे. मी तिथे बाबा बोलत होते आमच्याशी, गप्पा मारत होते हिंदीमध्ये. थोडं शूट केलं आम्ही. माझी मैत्रिणीची गप्पा मारत होती हिंदीमध्ये. छान वाटलं त्यांना पण. चावी दिली आम्ही ग्रुपला, त्यांना पण बरं वाटलं. याचा म्हणे मी तुम्हाला चावी देत जाईल म्हणून. हो म्हणलं. थोडंसं गप्पा मारल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तुम्हाला दाखवते बाहेरचा पण परिसर. हे मोठं बाबा मंदिर आहे. फोटो किती लावले बघा देवाचे. हे बाहेरचा परिसर पण मोठा आहे. मोठं आहे, खूपच मोठं आहे. मंदिरच खूप मोठं आहे. छान आहे. संध्याकाळची वेळ होती, 6-6:30ची वेळ होती. इथं मुलं खेळत होती, मी आवाज बंद केला. अजून गप्पा मारत होते ते. छान म्हणजे असं परिसर खूप असं छान केलं होतं. फरशापेक्षा बाहेर टाकलं होतं. मुलांना खेळायला पण, भाविकांना बसायला उठायला पण छान आहे. आणि मोठा दत्त उत्सव होतो इथं. चला आम्ही तुम्हाला दाखवते थोडंसं आधी का हे मी शूट केलं थोडंसं. दत्त मंदिरचा परिसर मागचा बाहेरचा तुम्हाला दाखवला मी आता. त्यांचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. गरमी पण खूप झाली ना. हा तिकडचं आहे बघा हॉटेल. आम्ही गेलो तुम्ही कॅनडाला, तिथलं हे सगळं तुम्हाला दाखवलं. खूप सुंदर आहे. तुम्हाला कधी वेळ भेटला तर जाऊन या. चला भेटू परत. बाय.